Hello everyone, welcome to all in our English lecture. Student, in today's lecture we are going to start lesson number 1.4. The name of the lesson is Pillars of Democracy. First of all, student, we are going to discuss information about our author. The author name is Dr. Babasaheb Ambedkar, who was born on 14th April 1891 in the town and the military cantonment of Maho, which is situated in Madhya Pradesh. Now it is known as Dr. Ambedkar Nagar. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावी झाला होता. आता सध्या ते गाव डॉक्टर आंबेडकर नगर या नावाने ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर who got his degree from Elphinstone College, Mumbai. He subsequently obtained the doctorate from Columbia University, USA and London School of Economics. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉलेज जीवनातील शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई या ठिकाणी पूर्ण झाले आणि डॉक्टरेट जी पदवी आहे, जी PhDचं जे शिक्षण आहे ते त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. He was also assigned the big and challenging task of framing the Constitution of India in the capacity of chairman of the drafting committee. त्यानंतर त्यांना एक चॅलेंजिंग टास्क त्यांनी हाती घेतलं, ते म्हणजे फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम त्यांच्या हाती देण्यात आले. आफ्टर कम्प्लिटिंग दिस टास्क, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हू वॉज अवॉर्डेड टू हिम भारत रत्न अवॉर्ड बिकॉज ऑफ हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. त्यांना भारतरत्न या पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. देन लुक ॲट about our lesson. Dr. Babasaheb Ambedkar, who has laid the emphasis on the values of liberty, equality and fraternity. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी ह्या 3 मूल्यांना खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. लिबर्टी मीन्स स्वातंत्र्य, इक्वॅलिटी मीन्स समता आणि फॅटर्निटी मीन्स बंधुता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या 3 मूल्यांच्या आधारे आपण कोणत्या गोष्टी अचीव करू शकतो हे त्यांनी ह्या आपल्या लेसनमध्ये महत्त्व पटवून दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू हिम, दिस प्रिन्सिपल विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. देन ही सेज दॅट व्हेन वी अप्लाय दिस प्रिन्सिपल, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी, देन आवर इंडिया इट विल बिकम अ स्ट्रॉंग नेशन. जर आपण ह्या 3 मूल्यांच्या आधारे, 3 प्रिन्सिपलच्या आधारे, तत्वांच्या आधारे जर आपल्या देशाची रचना केली तर आपला देश हा लवकरात लवकर स्ट्रॉंग नेशन म्हणून उदयास येऊ शकतो. He opines that the hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship and the collapse of nation. He also says that when we apply the hero worship or dictatorship in our country, then it will become degradation and collapse of our nation. जर आपण डिक्टेटरशिप किंवा हिरो वर्शिपचा म्हणजे एक हाती सत्ता किंवा हुकुमशाहीचा जर वापर केला तर आपला देश हा डिग्रेडेशन लेवलवरती म्हणजेच तो काय होईल की त्याच्या जी लयाला जाऊ शकतो किंवा लवकरात लवकर त्याचं अधोगती होण्याच्या मार्गावर तो जाऊ शकतो. त्यामुळं आपण जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी ही अप्लाय केली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. सो डेमोक्रेसी मीन्स लोकशाही, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. सो ही सेज दॅट if you wish to maintain the democracy not merely in the form but also in fact, what we must do. आपल्याला जर लोकशाहीला टिकवायचे असेल तर आपण तिला वस्तुस्थितीत म्हणजेच आपल्या रियालिटीमध्ये तिचा वापर झाला पाहिजे. हे महत्त्वाचं आपण सुरुवातीला काम केलं पाहिजे. ही सेज दॅट द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्यूशनल मेथड ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक्स ऑब्जेक्टिव्ह. According to him, how we achieve our social and economic objective. आपल्या सोशल आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह जे उद्दिष्टे साध्य करायचे असतील म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करायचे असतील तर आपल्याला लवकरात लवकर कॉन्स्टिट्यूशनल मेथडचा वापर केला पाहिजेत. म्हणजेच काय, घटनात्मक पद्धतीचा वापर केला पाहिजे. When there was no way left for constitutional method for achieving economic and social objective, there was a great deal of justification फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. म्हणजे ज्या वेळेस इकॉनॉमिक्स आणि सोशल ऑब्जेक्टिव्ह
अचीव करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मेथडचा वापर केला जात नव्हता, त्यावेळेस जास्तीत जास्त लोक अनकॉन्स्टिट्यूशन मेथडच्या आधारे त्याचा जिथं जास्तीत जास्त अनकॉन्स्टिट्यूशन मेथड वापरली जात होती. म्हणजेच काय, घटनाबाह्य पद्धतीचा वापर जास्तीत जास्त केला जात होता. बट वेअर द कॉन्स्टिट्यूशनल मेथड आर ओपन, दे कॅन बी नो जस्टिफिकेशन ऑफ दीज अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड. म्हणजेच ज्यावेळी घटनाबाह्य पद्धतीचे मोठ्या प्रमाणात समर्थन केले जात होते, त्यावेळेस घटनात्मक पद्धती ह्या काय होत्या, खुल्या केल्या जात होत्या. म्हणजे ज्यावेळेस लोक अनकॉन्स्टिट्यूशनल मेथडचा जास्तीत जास्त अप्लाय करत होते, त्यावेळेस जी कॉन्स्टिट्यूशनल मेथड आहे त्या ओपन झाल्या आणि त्याच खुल्या केल्या गेल्या. त्या घटनात्मक पद्धतीची दारे खुली केली गेली आणि त्यामुळे हळूहळू अनकॉन्स्टिट्यूशनल मेथड ही काय झाली, लयास गेलेली आपल्याला पाहायला मिळते. These methods are nothing but grammar of anarchy, and the sooner they are abandoned, the better for us. So Dr. Babasaheb Ambedkar, who says all the peoples in a country, so we have to apply the constitutional method, because when we use unconstitutional methods, it is a kind of grammar of anarchy, and sooner we as soon as we have rejected the unconstitutional method, because it develops grammar of anarchy. जर आपण अनकॉन्स्टिट्यूशनल मेथडचा जर पद्धतीचा वापर केला तर ती सगळीकडे अराजकता निर्माण होऊ शकेल. त्यामुळे लवकरात लवकर आपण ह्याला काय केलं पाहिजे, अबॉर्डन केलं पाहिजे, म्हणजेच काय रिजेक्ट केलं पाहिजे किंवा त्याचा आपल्या ह्या जीवनातून त्याला लवकरात लवकर काय केलं पाहिजे, बाद केलं पाहिजे. अँड वी हॅव टू अप्लाय ॲज सून ॲज अर्ली ॲज पॉसिबल द कॉन्स्टिट्यूशनल मेथड, बिकॉज इट इज बेटर फॉर अस. आपण लवकरात लवकर काय केली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनल मेथड म्हणजे घटनात्मक पद्धतीचा लवकरात लवकर ती अंमलात आणली पाहिजे. द सेकंड थिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेज दॅट the second thing we must do is to observe the caution which said by John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely. द सेकंड थिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आपल्याला सांगितलेले आहे की लवकरात लवकर आपण कोणत्या पद्धतीचा वापर केला पाहिजे, ती म्हणजे अकॉर्डिंग टू जॉन स्टुअर्ट मिल. जॉन स्टुअर्ट मिल यांनी काय सांगितलेलं तर, हू वॉज इंटरेस्टेड इन टू मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी, सो अकॉर्डिंग टू हिम टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन, or to trust him with a power which enable him to subvert their institutions. John Stuart Mill, who one of the former member in a UK Parliament, युनायटेड किंगडम या ठिकाणी पार्लमेंटमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जातात, आणि ऑल्सो द वन ऑफ द फिलॉसॉफर्स अँड गायडन्स इन द युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम यातले एक तत्ववेत्ते, एक पॉलिटिकल लीडर म्हणून त्यांना ओळखण्यात येते. अकॉर्डिंग टू हाऊ वी मेंटेन्स आवर डेमोक्रेसी, he said that to lay their liberties at their feet of even a great man, or to trust him with a power which enable him to subvert their institutions. त्यांच्या मते कोणतीही व्यक्ती कितीही महान असू द्या, त्याने आपले स्वातंत्र्य इतरांच्या चरणावर गहाण ठेवले नाही पाहिजे. आणि अशा काही ज्या संस्था आहेत की त्या शक्तीचा वापर करून आपल्या स्वातंत्र्य त्यांच्या पायावर नतमस्तक करण्यासाठी ठेवत असतील, अशा संस्थांचं आपण काय केलं पाहिजे, त्या सबवर्ट केल्या पाहिजेत, म्हणजे त्यांचा नष्ट केल्या पाहिजेत किंवा त्यांना आपण डिस्ट्रॉय केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जॉन स्टुअर्ट मिल यांनी आपल्याला जर डेमोक्रेसी त्याचा मेंटेनन्स आपल्याला जर मेंटेन करायचा असेल तर आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपलं जे स्वातंत्र्य आहे ते इतर कोणत्याही महान व्यक्तीच्या पायाखाली आपण त्याला नतमस्तक ठेवायचं नाही, किंवा कोणत्याही ज्या हाय लेवलच्या ज्या संस्था आहेत की त्या आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवण्याचं आपल्यावरती बंधन करत असतील तर त्या संस्था आपण उद्ध्वस्त केल्या पाहिजेत. म्हणजे कोणत्याही कारणास्तव आपण आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायचं नाही. देन देर इज नथिंग रॉंग इन बीइंग अ ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेडन्ड लाईफ लाँग सर्व्हिस टू द कंट्री, बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. त्यांच्या मते की कोणतीही थोर व्यक्ती त्यांनी स्वतःचं जे आयुष्य आपल्या देशासाठी पणाव लावलं असेल तर त्यांची जी कृतज्ञता त्यात बाळगणे काय अर्थ म्हणजे गैर नाही. ते त्यांनी जे काम, त्यांचं जे योगदान आहे भारताविषयी किंवा देशाविषयी जे योगदान आहे त्याबद्दल गुणगान करणे त्याबद्दल गैर नाही. पण देर आर लिमिटेशन्स टू ग्रेटफुलनेस. पण त्या
कृतज्ञता बाळगण्यासाठी पण काहीतरी मर्यादा आहेत. कोणत्याही व्यक्तीला आपण खूप मोठं करून चालणार नाही, की त्यांना पण आपण समजून घेतलं पाहिजे की तुमचं जे कृतज्ञता आहे, तुमचं जे काम आहे त्याला काही लिमिटेशन्स आहेत. पण त्यांना खूप आपण वरच्या लेवलवरती म्हणजे हायर लेवलवरती त्यांना आपण ठेवलं नाही पाहिजे. देन अकॉर्डिंग टू द डॅनियल ओकॉनेल हू इज द आयरिश पॅट्रियट, एक आयर्लंडमधचा एक राष्ट्रभक्त जे आहे किंवा जे वन ऑफ द member in Ireland, Daniel O'Connell, who said that no man can be grateful at the cost of his honor, no woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. डॅनियल ओकॉनेल यांच्या मते की कोणताही पुरुष कृतज्ञतेचे मूल्य स्वाभिमानाला गहाण ठेवून राहू शकत नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं आपल्या कृतज्ञता करायची असेल, कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तो त्याने स्वाभिमान त्याचा गहाण ठेवला जाऊ शकत नाही किंवा तो स्वाभिमानापेक्षा त्याचा कृतज्ञता महत्त्वाची नाही आहे. देन नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, म्हणजे कोणतीही स्त्री कृतज्ञतेचे मूल्य तिच्या पावित्र्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे कोणतीही स्त्री आपल्या कृतज्ञता, तिची जी ग्रेटफुलनेस आहे ती तिच्या पावित्र्य, चॅस्टिटी म्हणजे काय तर पावित्र्य, तिच्या कृतज्ञतेपेक्षा तिचं पावित्र्य हे काय खूप महत्त्वाचं आहे. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ लिबर्टी, आणि कोणत्याही देशाची कृतज्ञता ही त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाची नाही. म्हणजे कोणताही देश जर आपल्या जर त्याचं महान सांगायचं असेल, महानत्व सांगायचं असेल, पण त्याचं स्वतःचं स्वातंत्र्य तो त्या पणाला लावू शकत नाही. म्हणजेच प्रत्येक माणसासाठी स्वतःचं ऑनर महत्त्वाचं आहे, म्हणजे स्वाभिमान जसा महत्त्वाचा असतो, प्रत्येक स्त्रीसाठी स्वतःची प्युरिटी महत्त्वाची असते, म्हणजे स्वतःचं पावित्र्य महत्त्वाचं असतं, तसं प्रत्येक देशासाठी त्याची लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य ही महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने लोकांना स्वातंत्र्याचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पटवून दिलेलं आहे. दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. फॉर इन इंडिया म्हणजे कोणत्याही देशापेक्षा भारतासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज भक्ती ऑर व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन ऑर हेरो वर्शिप प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल्ड इन अ मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. कारण भारतामध्ये भक्ती म्हणजे भक्ती हा जो वर्ड आहे हा वेगळ्या अँगलने वापरला जातो. बिकॉज इन इंडिया so many peoples who using a bhakti and they have a different definition of bhakti because of in a political level. आपण भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेने भारतामध्ये जी खबरदारी घेतली पाहिजे ती म्हणजे काय की काही लोक भक्तीच्या रूपाने किंवा विभूतीच्या मार्गाने इतर लोकांना एक वेगळ्या पद्धतीने स्थान दिलं जातं, मोस्टली पॉलिटिकल लेवलवरती. जेव्हा राजकीयदृष्ट्या जर आपण परिस्थिती पाहिली तर भारतामध्ये आपण इतर कुठल्याही देशापेक्षा काय केलं जातं की भारतामध्ये काय केलं जातं की राजकीयदृष्ट्या एखाद्या व्यक्तीला खूप उच्च स्थान दिलं गेलं जातं. सो दॅट इज नॉट अ भक्ती. म्हणजे अशा पद्धतीने ही भक्ती ही आपल्या उपयोगाची नाही, कारण ती आपल्याला काय होऊ शकते स्वातंत्र्याच्या मार्गातून पारतंत्र्यात आपल्याला ती घेऊन जाऊ शकते. Bhakti in a religion may be a road to the salvation of the soul, but in politics, bhakti or hero worship is sure road to degradation and eventual dictatorship. No one can doubt the bhakti is a religion may be road to salvation of the soul. भक्ती हे सगळ्याला माहिती आहे की एक मोक्ष मिळवण्याचा, एक परमात्मा मिळवण्याचा एक मार्ग आहे. बट इन अ पॉलिटिक्स भक्ती इज अ हिरो वर्शिप टू शोर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. पण पॉलिटिक्स लेवल जर पाहिलं तर भक्ती हा काय आहे की आपल्याला एक आपला देश म्हणजेच काय होऊ शकतो अधोगतीच्या मार्गावर नेण्याचा मार्ग आहे. ऑन द 26 January 1950 we are going to enter into a life of contradiction. In a politics we will have equality and in a social and economics life we will have inequality. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका कॉन्ट्राडिक्शन
लेवलवरती जाणार आहोत. आपलं जीवन जे आहे ते एक विरोधाभास जीवनात आपण प्रवेश करणार आहोत. त्यामध्ये इन अ पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी. आपल्या राजकारणामध्ये इक्वॅलिटी दिसेल, राजकारणामध्ये आपल्याला काय समानता दिसेल. बट इन अ सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. पण आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आपल्याला काय सापडेल, इनइक्वॅलिटी म्हणजेच काय, असमानता जाणवेल. बिकॉज ऑफ इन अ पॉलिटिक्स वी विल बी रिकग्नाइज द प्रिन्सिपल वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. आपण पॉलिटिक्समध्ये जर पाहिलं तर आपण ह्या तत्त्वाचा जास्तीत जास्त अवलंब करतो. वन मॅन वन वोट, एक मत एक मूल्य, किंवा त्यालाच आपण दुसरं म्हणतो की एक व्यक्ती एक मत. अशा पद्धतीने आपण ह्या तत्त्वांचा वापर करतो. बट इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शाल बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू. पण आपण जर सामाजिक आणि आर्थिक जीवनात जर त्या विचार केला तर एक व्यक्ती आणि एक मूल्य हे तत्त्व आपण अवेरणेने नाकारणे चालू राहील. कारण लोक त्याला रिजेक्ट करतील. जर सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ जर आपल्याला, कारण जर सोशल आणि इकॉनॉमिक जर मेंटेन करायचे असेल तर आपल्याला ह्या पॉलिटिक्स लेवल जे आहे, पॉलिटिकल जी लेवल आहे ते आपल्याला सोशल आणि इकॉनॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय करावं, अप्लाय करावं लागेल. आणि वन मॅन वन व्हॅल्यू हे जे मूल्य आहे हे नाकारून आपल्याला सोशल आणि इकॉनॉमिकली आपल्याला काय केलं पाहिजे, डेव्हलपमेंट केली पाहिजे. देन आफ्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेज दॅट हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. आपण कित्येक वर्ष ह्या विरोधाभासामध्ये जगणार आहोत की राजकीय लेवलला आपण इक्वल असतो पण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आपण अनइक्वल का आहोत. ही कोणत्या लेवलपर्यंत आपण कॉन्ट्राडिक्शन लेवल जगणार. म्हणजेच काय की विरोधाभास हा जो विरोधाभास आहे राजकारणामध्ये आणि समाजामध्ये, हा जो विरोधाभास आहे तो आपण किती वर्ष आपण अशा लाईफमध्ये जगणार. हाऊ लाँग शाल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. आपण आपलं किती काळ आपण सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता नाकारत राहणार आहोत. समाजामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या आपण ती समानता खरी तिथं मेंटेन झाली पाहिजे. इफ यू कंटिन्यू टू डिनाय इट्स फॉर लाँग वी विल डू सो ओनली बाय पुटिंग द पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पॅरल. जर आपण अशीच अधिक काळ जर अशी तत्त्वे जर नाकारत राहिलो तर आपण आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणू शकतो. पॅरल मीन्स काय, धोका, किंवा आपण त्याला म्हणू शकतो काय, विच इज इन अ डेंजर. सो जर आपण एकाच अँगलने जर विचार करत राहिलो तर आपण आपली जे राजकीय भूमिका आहे, राजकीय लोकशाही आहे, ते आपण लवकरात लवकर आपली धोक्यात येऊ शकते. So we must remove this contradiction at earliest possible moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of a political democracy which this assembly has so laboriously built up. जर आपल्याला जर कॉन्ट्राडिक्शन लेवल जर लवकरात लवकर कमी करायची असेल, डिस्ट्रॉय करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, शक्य तितक्या लवकर आपल्याला हा विरोधाभास नष्ट केला पाहिजे. किंवा जर हा शक्यतो तितक्या लवकर नष्ट नाही झाला तर संसदेने जे तयार केलेले कायदेमंडळाने आपल्या परिश्रमपूर्वक जे राजकीय लोकशाहीचे जे स्तंभ आपल्यासमोर उभा केलेले आहेत ते लोक, हे जे असमानतेने तयार केलेले जे लोक आहेत ते लवकरात लवकर काय करू शकतात, हे जे आपले आधार जे आहेत ते आधार आपल्याला काय करू शकतात, ते उघडून टाकण्याचं काम करू शकतील. सो द फर्स्ट वी थिंक डू इट, वी हॅव टू रिमूव्ह द कॉन्ट्राडिक्शन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. लवकरात लवकर आपल्याला हा विरोधाभास आपल्याला काय करायचा आहे, आपल्याला ह्या डिस्ट्रॉय करायचा आहे, उद्ध्वस्त करायचा आहे. कारण हा जर उद्ध्वस्त केला नाही तर ह्या राजकीय लोकांनी, राजकीय लोकशाही जे संसदेमध्ये कायदेमंडळाने जे तयार केलेले परिश्रमपूर्वक जे कष्ट आहेत, हे कष्ट लवकरात लवकर हे जे लोक आहेत, जे असमानतेने तयार झालेली जी लोक आहेत ती लवकरात लवकर काय करतील, ही जी आधारस्तंभ आपले उघडून टाकू शकतील. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की इक्वॅलिटी कशात निर्माण करायची, आपल्याला सोशल अँड इकॉनॉमिकली आपल्याला काय करावं लागेल, इक्वल राहावं लागेल. देन द सेकंड थिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेज दॅट वी आर वॉन्टिंग इन हिज रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फॅटर्निटी. तसंच आपल्याला बंधुत्व ह्या तत्वाला सुद्धा मान्यता मिळवावी लागेल. व्हॉट डज द फॅटर्निटी मीन? फॅटर्निटी म्हणजे काय? फॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. इफ इंडियन्स बीइंग वन पीपल, इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडिटरी
ऑफ अ सोशल लाईफ. इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव इट. दुसरं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याचं आपल्याला महत्त्व पटवून दिलं. तसंच फॅटर्निटी हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहे. फॅटर्निटी म्हणजे काय, सगळ्या देशातील लोक जे आपण ब्रदरहूडप्रमाणे वागलं पाहिजे, बंधुभावानेप्रमाणे आपण वागलं पाहिजे. इफ इंडिया बिंग अ वन पीपल, इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी. आपल्याला जर बंधुता जर आपण जर निर्माण केली सगळ्या देशामध्ये, सगळे व्यक्ती आपण बंधुभावाप्रमाणे जर राहिलो आणि सगळ्या व्यक्तींना जर बंधुभावाप्रमाणे जर आपण वागवलं आणि हा जो दृढ निश्चय जर आपण जर केला, इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव इट. जर आपण अशा पद्धतीने जर एकोप्याची भावना जर ठेवली तर आपण ही गोष्टसुद्धा लवकरात लवकर अचीव करू शकतो. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सांगितलेलं आहे की आपल्याला हे 3 मूल्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. इक्वॅलिटी, फॅटर्निटी अँड लिबर्टी. इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी ह्याचा जर यूज जर आपण लवकरात लवकर आपण अप्लाय केलं तर आपण आपला डेमोक्रेसी आपण मेंटेन करू शकतो. बट इट इज सो डिफिकल्ट थिंग टू अचीव इट. पण आपल्याला ह्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी लगेच ह्या आत्मसात करू शकत नाही. कारण ह्या गोष्टींना जर आपल्याला आत्मसात करायच्या असतील तर सगळ्या लोकांची टेंडन्सी, मेंटॅलिटी आपल्याला काय करावं लागेल, बदल करावा लागेल. सो डिअर स्टुडंट, टुडे वी हॅव स्टॉप हिअर. The remaining part of our lesson we will discuss in tomorrow's lecture. So thank you.